नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह जे काही आहे तर त्यावरती बोललेलो होतो। या लेक्चरमध्ये आपल्याला कंपॅरिझन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह अँड स्टेशनरी वेव्ह हे जे काही आर्टिकल आहे तर ही कंपॅरिझन त्या ठिकाणी आपल्याला बघायची आहे। मग त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला डेफिनेशन ज्या काही आहेत त्या माहिती असणे गरजेचे आहे। त्यामध्ये आपण असं म्हणतो की एखादी वेव्ह जर कंटिन्युअसली दिलेल्या डायरेक्शनला प्रपोगेट होत असेल तर त्या वेव्हला आपण प्रोग्रेसिव्ह असं म्हणतो। द वेव्ह विच ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली इन अ गिव्हन डायरेक्शन कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्ह बट टू वेव्हज आर ट्रॅव्हल्स अलॉंग द सेम पाथ इन अपोजिट डायरेक्शन ड्यू टू देअर इंटरफरन्स पॅटर्न द रिझल्टंट वेव्ह इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ लूप कॉल्ड ॲज स्टेशनरी वेव्ह। मग त्याच्या जर आपण एक ग्राफिकली रिप्रेझेंट केलं तर आपल्याला असं दिसतंय का ही जी वेव्ह आहे तर ही त्या ठिकाणी एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे आणि त्या बाजूलाच आपण जर थोडासा विचार केला तर स्टेशनरी वेव्ह जी काही आहे तर स्टेशनरी वेव्ह आपल्याला या पद्धतीनं अशी लूपच्या फॉर्म मध्ये दिसते। ही आहे तुमची स्टेशनरी वेव्ह। मग या दोघांच्या मधली जी कंपॅरिझन आहे तर ती कंपॅरिझन आपल्याला इथे समजून घ्यायची आहे। मग ही कंपॅरिझन समजून घेत असताना तर त्याचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ह्या जो डिस्टर्बन्स पॅटर्न आहे इथे पार्टिकलचा प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये बघा, प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये जो डिस्टर्बन्स पॅटर्न आहे तो त्या ठिकाणी रिजन एका रिजन कडून दुसऱ्या रिजन कडे मूव्ह होतो। बघा, हा जो डिस्टर्बन्स पॅटर्न आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह मधला हा एका रिजन कडून दुसऱ्या रिजन कडे मूव्ह होतो। मात्र त्या ठिकाणी या स्टेशनरी वेव्ह मध्ये मात्र हा डिस्टर्बन्स पॅटर्न जो काही आहे तो त्या ठिकाणी मूव्ह होत नाही। म्हणजे बघा, हा डिस्टर्बन्स पॅटर्न इथे मूव्ह झाला, इथे झाला, इथे झाला, परंतु मात्र इथे जे पार्टिकल असतील यांच्यामुळे जो डिस्टर्बन्स पॅटर्न आहे जो रिजन मध्ये आहे तो सेम रिजन मध्ये त्या ठिकाणी व्हायब्रेट होतो। परंतु प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये मात्र डिस्टर्बन्स जे काय आहेत तर त्याचा जो रिजन आहे तो बदलतो, परंतु स्टेशनरी वेव्ह मध्ये त्या सेम रिजन मध्ये पार्टिकल जे काही आहेत तो डिस्टर्बन्स पॅटर्न जो काही आहे तो त्या ठिकाणी व्हायब्रेट होताना दिसतो। त्यानंतर त्याचं असं म्हणणं आहे का सेकंड कंपॅरिझन जर आपण बघितली तर सेकंड कंपॅरिझन मध्ये या ठिकाणी एम्प्लिट्यूड ऑफ द पार्टिकल जी काही आहे तर ती सेम असते। बघा, एम्प्लिट्यूड ऑफ पार्टिकल रिमेन द सेम बट इन अ स्टेशनरी वेव्ह, स्टेशनरी वेव्ह मध्ये मात्र ती प्रत्येक ठिकाणी सारखी नसते। बघा, इथे तुम्हाला एम्प्लिट्यूड ही कमी दिसते तर इथे मात्र ती जास्त दिसेल। पण मग तुम्ही म्हणाल इथे ती कमी होते, इथे जेव्हा ती कमी होते तेव्हा तो ऑब्जेक्ट जो काही आहे पार्टिकल ते खाली डाऊनवर्ड झालेले असतात। म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय म्हणता येतं तर त्या ठिकाणी जी व्हेलॉसिटी असेल तर सॉरी एम्प्लिट्यूड जी आहे तर एम्प्लिट्यूड ही प्रोग्रेसिव्ह मध्ये सगळ्या पार्टिकलची सेम असते, परंतु स्टेशनरी वेव्ह मध्ये एम्प्लिट्यूड ही त्या ठिकाणी व्हॅरी असते। सॉरी, प्रोग्रेसिव्ह मध्ये सेम असते आणि स्टेशनरी वेव्ह मध्ये ती व्हेरिएबल असते। म्हणजे तुम्ही जर नोडला गेले तर एम्प्लिट्यूड मॅक्सिमम आणि अँटीनोड कडे गेले तर एम्प्लिट्यूड मात्र ही मिनिमम असते। इथे बघा, ही जी एम्प्लिट्यूड आहे इथे वाढत जाणार आणि इथे मात्र ती मॅक्सिमम असेल, परंतु इथे जर तुम्ही पाहिलं तर ही जी एम्प्लिट्यूड आहे तुम्ही कोणत्याही पॉइंटला गेले तर ती एम्प्लिट्यूड जी आहे ती प्रोग्रेसिव्ह मध्ये सेम असते। त्यानंतर प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्ह ही एनर्जी त्या ठिकाणी कॅरी करते। बघा, एनर्जी काय करते त्या ठिकाणी ट्रान्सफर करते, परंतु स्टेशनरी वेव्ह ही एनर्जी ट्रान्सफर करत नाही। बघा, बेसिक आपण त्याच्यावरती बोलतोय। त्यानंतर तर आपण जर पाहिलं तर स्टेशनरी वेव्ह जी काही असेल तर स्टेशनरी वेव्ह मध्ये प्रत्येक पार्टिकल बघा, स्टेशनरी वेव्ह मध्ये प्रत्येक पार्टिकल हा त्याच्या मीन पोझिशन भोवती मूव्ह होतो। बघा, इथे
in a stationary wave, each and every particle move along its mean position, but this is not happen in a progressive wave. After that, progressive wave possesses a velocity. Progressive wave possesses a velocity, but the velocity of the stationary wave is a zero. बघा, या वेव्हला वेलोसिटी असते, प्रोग्रेसिव्ह वेव्हला वेलोसिटी असते, परंतु स्टेशनरी वेव्हला मात्र त्या ठिकाणी वेलोसिटी नसते. त्याच्यानंतर पुढे जर आपण विचार केला, जी शेवटची कंपॅरिझन आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह मध्ये, तर त्यामध्ये तो असं म्हणतोय का ऑल द पार्टिकल इन अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, ऑल पार्टिकल इन अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता ह्या प्रोग्रेसिव्ह मध्ये सगळे पार्टिकल यांच्या जे काही डायरेक्शन असेल मोशनची, तर ती पॉइंट टू पॉइंट बदलतात. बघा, पॉइंट टू पॉइंट बदलते, परंतु स्टेशनरी वेव्ह मध्ये विदिन द लूप ती जी काय आहे ती सेम असते. ती डायरेक्शन त्यांची मूव्ह होण्याची एका लूप मध्ये सेम असते आणि त्याच्या पुढच्या लूप मध्ये म्हणजे ऍडजस्टंट लूप शेजारचं जे असेल, आता लूप म्हणजे काय, तर दोन नोड मधलं जे अंतर आहे तर ते, तर शेजारच्या लूप मध्ये मात्र ती रिव्हर्स होते आणि त्याच्यामधला फेज डिफरन्स जो काय तो असतो 80 डिग्री. अशी सिंपल कंपॅरिझन आपल्याला या दोन डायग्राम ज्या आहेत तर त्या दोन डायग्राम समोर ठेवून करता येते. त्यानंतर नेक्स्ट जे काही आर्टिकल आहे तर ते तुमचं फोर्स अँड फ्री व्हायब्रेशन. बघा, परत आपण एकदा ह्या ज्या काही कंपॅरिझन आहेत तर त्या कंपॅरिझनवरती त्या ठिकाणी बोलणार आहोत. जर कंपॅरिझनवरती आपण बोललो तर पहिल्यांदा काय म्हटलं आपण, पहिली कंपॅरिझन इन अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह डिस्टर्बन्स ट्रॅव्हल फ्रॉम वन रिजन टू अनदर रिजन. हे जे डिस्टर्बन्स आहे हे एका रिजन कडून दुसऱ्या रिजन कडे ट्रॅव्हल होतात, मात्र स्टेशनरी वेव्ह मध्ये सेम रिजन मध्ये त्या ठिकाणी ते जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्यानंतर इन अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह एम्प्लिट्यूड ऑफ ऑल पार्टिकल्स रिमेन सेम. In progressive wave, amplitude of all particles remains same, but in a stationary wave, it varies from point to point or region to region. In third comparison, in a stationary wave, all particles cross the mean position, but this is not happen in case of progressive wave. After that, in progressive wave, all the particles moving, while the stationary wave, the particle at the node at rest. म्हणजे इथे प्रत्येक पार्टिकल जो आहे तो मूव्ह होतो, परंतु मीन पोझिशनला जो पार्टिकल असतील तर ते स्टेशनरी वेव्ह मध्ये रेस्टला असतात. त्यानंतर आपण असं म्हटलं तर नेक्स्ट कंपॅरिझन मध्ये की प्रोग्रेसिव्ह वेव्ह possesses velocity and it carries the energy, but स्टेशनरी वेव्हला वेलोसिटी नसते, त्यामुळे ती एनर्जी सुद्धा त्या ठिकाणी ट्रान्सफर करत नाही. आफ्टर दॅट द पार्टिकल, ऑल द पार्टिकल बिटवीन टू कन्सेक्युटिव्ह नोड्स आर मूव्हिंग इन अ सेम डायरेक्शन. म्हणजे एका दोन सलगच्या नोड मध्ये जे पार्टिकल असतील तर ते पार्टिकल त्या ठिकाणी सेम डायरेक्शन मध्ये मूव्ह होतात आणि नेक्स्ट जे काही लूप असेल त्याच्यामध्ये फेज डिफरन्स होऊन तो कितीचा होतो, 180 डिग्रीचा. तर असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल जे काही आहे तर ते आहे फोर्स आणि फ्री व्हायब्रेशन. बघा, फोर्स अँड फ्री व्हायब्रेशन. फोर्स अँड फ्री व्हायब्रेशन. आता फोर्स व्हायब्रेशन म्हणजे काय आणि फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय, तर त्यासाठी एकदम आपण सिंपल अशी कन्सेप्ट त्या ठिकाणी वापरणार आहोत. मी एक सिंपल पेंडुलम कन्सिडर केला. बघा, एक सिंपल पेंडुलम कन्सिडर करतोय आणि हा जो पेंडुलम आहे हा मी पुल केला, इकडे ओढला आहे. पुल केल्यानंतर
त्याचे जे डायग्राम आहे ते आपल्याला अशी दिसेल आणि त्याला रिलीज केल्यानंतर काय होईल की हा जो पेंडुलम होता तो ह्या डायरेक्शन मध्ये त्या ठिकाणी मूव्ह होतो. ह्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असताना आपण त्याला नंतर कुठलाही एक्सटर्नल फोर्स देत नाही, म्हणजे त्याची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल त्याला जी नॅचरल फ्रिक्वेन्सी प्राप्त होईल त्या फ्रिक्वेन्सीमुळे हा जो पेंडुलम आहे तर तो त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स जे काय आहे ते व्हायब्रेशन्स परफॉर्म करतो. मग व्हायब्रेशन्स परफॉर्म करत असताना आता हा जर पेंडुलम असेल तर त्याच्यावरती एअर रेजिस्टन्स ऍक्ट होतो. मग एअर रेजिस्टन्स जर ऍक्ट होतोय तर त्या ड्यू टू दॅट एअर रेजिस्टन्स त्याची जी एम्प्लिट्यूड आहे तर ती हळूहळू म्हणजे ग्रॅज्युअली डिक्रीज होत जाते. आणि आपण जर पाहिलं तर टायमिंग सोबत ही जी एम्प्लिट्यूड आहे -a + a अशी आपण दाखवणार. तर एम्प्लिट्यूड सोबत टायमिंग सोबत एम्प्लिट्यूड ही त्या ठिकाणी हळूहळू या पद्धतीनं अशी डिक्रीज होत जाते आणि फायनली जो ऑब्जेक्ट असेल व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट असेल तो त्या ठिकाणी मीन पोझिशनला म्हणजे जी सुरुवातीची इनिशियल पोझिशन होते त्या पोझिशनला थांबून जातो. म्हणजे फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय, व्हेन एनी ऑब्जेक्ट इज व्हायब्रेटिंग विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी कॉल्ड ॲज फ्री व्हायब्रेशन. बघा अशा व्हायब्रेशनला काय म्हणतो आपण, फ्री व्हायब्रेशन असं म्हणतो. बघा लक्षात घ्या काय म्हटलं मी की व्हेन द बॉब ऑफ पेंडुलम इज पुल्ड in one side and release it, then what will be happen, the bob of the pendulum perform the vibrations or oscillations due to the air resistance. Due to the air resistance the amplitude of the vibration हे ग्रॅज्युअली डिक्रीज होतात आणि हळूहळू करत amplitude remains the zero, means object is at the rest. But what is mean the force vibration? आता force vibration वरती बोलताना ड्यू टू द एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. बघा हे कोणते व्हायब्रेशन होते, फ्री व्हायब्रेशन. बरोबर, कोणते व्हायब्रेशन होते हे फ्री व्हायब्रेशन. मग आपल्याला जर फोर्स व्हायब्रेशन वरती बोलायचं आहे तर ड्यू टू द पिरियडिक फोर्स, तर पिरियडिक फोर्स एक्सटर्नल पिरियडिक फोर्स मुळे ऑब्जेक्ट जे व्हायब्रेशन परफॉर्म करतो तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, फोर्स व्हायब्रेशन असं म्हणतो. मग समजा आपण जर एखादा झोपाळ्याचं एक्झाम्पल घेतलं तर झोपाळ्याला एखादा व्यक्ती जर मागून कंटिन्युअसली त्या ठिकाणी फोर्स अप्लाय करत असेल तर त्याची जी एम्प्लिट्यूड आहे त्याचा जो पाथ आहे तो तेवढाच राहतो, सेम राहतो. म्हणजे त्या ठिकाणी एम्प्लिट्यूड जी आहे ती कमी होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आपण जर ग्राफ काढला एम्प्लिट्यूड अगेन्स्ट टायमिंगचा तर एम्प्लिट्यूड जी काही आहे तर ते एम्प्लिट्यूड रिमेन्स द सेम फॉर ऑल टाइम. का तर या ठिकाणी याला प्रत्येक व्हायब्रेशनसाठी पिरियडिक फोर्स जे काही आहे ते प्रोव्हाइड होत आहे. पिरियडिक फोर्स प्रोव्हाइड होत असते. आता पिरियडिक म्हणजे काय, द क्वांटिटी विच रिपीट्स आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे सारख्या टाइम इंटरव्हल नंतर जर आपण त्याला फोर्स प्रोव्हाइड करतोय तर त्याची जी एम्प्लिट्यूड आहे तर ती एम्प्लिट्यूड त्या ठिकाणी डिक्रीज होत नाही. मग हे जे आपण अप्लाइड फोर्स आहे यालाच आपण काय म्हणतो, ड्रायव्हिंग फोर्स असं म्हणतो. आणि त्यावेळेस जी फ्रिक्वेन्सी असते तर त्या फ्रिक्वेन्सीला आपण ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी म्हणतो. मग आता नॅचरल फ्रिक्वेन्सी बघा, नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि त्या ठिकाणी म्हणजे अप्लाइड जे काही फोर्स आहे त्याच्यामुळे असणारी फ्रिक्वेन्सी ह्या दोन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज तिथे येऊन जातात. आणि ह्या जर वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी तिथे ऍक्ट झाल्या तर त्या ठिकाणी रेझोनन्स नावाची कन्सेप्ट ही उदयाला येते. मग ॲक्च्युली जर ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी ही जर मॅच झाली म्हणजे त्यांच्यामधला डिफरन्स जो काही आहे तो जर 0 असेल तर त्यावेळेस ॲम्प्लिट्यूड जी काही आहे तर ती ॲम्प्लिट्यूड ही मॅक्झिमम असते आणि त्यालाच आपण रेझोनन्स असं म्हणतो. काय म्हणतो, रेझोनन्स असं म्हणतो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी हार्मोनिक आणि ओव्हरटोन हे जे काही आर्टिकल आहे ते अभ्यासणार आहोत. थँक्यू.